खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ। आम आदमी पार्टीकडून मतचोरीचा आरोप। 140 मतदारांची नावं यादीत 2 वेळा। वोट चोरीचा मुद्दा देशात आणि राज्यात चर्चेत आहे। राहुल गांधींनी केलेल्या वोट चोरीच्या आरोपानंतर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणच्या मतदार याद्यांमधील घोळ समोर येऊ लागलाय। छत्रपती संभाजीनगर, पालघर, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये वोट चोरीचा आरोप करण्यात आलाय। अशातच रायगड जिल्ह्यातील खोपोलीमधील मतदार याद्यांमध्येही घोळ झाल्याचं साम टीव्हीच्या निदर्शनास आलंय। राहुल गांधी यांनी देशाच्या निवडणुकीमध्ये मतचोरीचा मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि या मुद्द्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं तर कुठेतरी मतचोरी झाल्याचं जे प्रकरण आहे ते पुढे येत आहे। आपण जर काही परिस्थिती पाहिली तर खोपोलीमधील प्रभाग क्रमांक 10 मध्ये 140 मतं डबल असल्याचं पुढे आलेलं आहे। साम टीव्हीच्या प्रतिनिधीनं खोपोलीतील आम आदमी पार्टीच्या रियाज पठाण यांची भेट घेऊन मतदार याद्यांमध्ये घोळ नेमका कसा झाला हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला। यावेळी पठाण यांनी खोपोलीतील प्रभाग क्रमांक 10 मधील 5 याद्यांचा म्हणजेच 4 ते 5 हजार मतदारांच्या नावांचा अभ्यास केल्याचं सांगितलं। त्यामध्ये 140 मतदारांची नावं दोनदा आल्याचा आरोप केलाय। खोपोली शहरातील शिळफाटा येथील प्रभाग नंबर 10 ची जेव्हा आम्ही मतदार याद्या तपासल्या तर 4.5 ते 5 हजार मतदारांपैकी 140 मतदार असे आहेत की ज्यांचे यादीमध्ये डबल नाव आहेत। पुढील निवडणुकीमध्ये सदर याद्या पूर्ण तपासणी करण्यात याव्या आणि ज्या लोकांचे डबल वोटिंग कार्ड आहेत त्यांचे फॉर्म नंबर 7 भरून त्यांच्यापैकी एक वोटिंग कार्ड त्यांचा रद्द करण्यात यावा। त्याचबरोबर जे स्थलांतरित मतदार आहेत त्यांचे सुद्धा नाव वगळण्यात यावे, जे मयत मतदार आहेत त्यांचे सुद्धा नाव वगळण्यात यावे, ही आमची मागणी आहे। मतदार याद्यांमधील घोळाची व्याप्ती मोठी आहे। राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही मतदार याद्यांच्या तपासणीसाठी विरोधकांनी कंबर कसली आहे। त्यात निवडणूक आयोगानं वोट चोरीच्या मुद्द्याचं खंडन करत सत्ताधारी आणि विरोधक असा भेदभाव करणार नसल्याचं आश्वासन दिलंय। त्यामुळे विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांची किती गंभीर दखल घेतली जाते आणि आगामी पालिका निवडणुका पारदर्शकपणे होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। सचिन कदमसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, रायगड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।